यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आर्णी शहरातल्या रस्त्यालगतच्या नाल्याचं पाणी 2 दुकानांमध्ये शिरलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेलं नाल्याचं बांधकाम संथ गतीनं होत असल्यानं नाले चोकअप झालेत आणि यामुळे दुकानातील मालाचं मोठं नुकसान झालं असून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी दुकानदारांनी बांधकाम विभागाकडे केली आहे। यवतमाळच्या घाटंजी शहरात झालेल्या दमदार पावसामुळे एसपीएम गिलाणी महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। महाविद्यालयाचा आवार आणि प्रवेश मार्ग अक्षरशः तळ्यासारखा झालाय। वर्गात यायचा करताना विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच वाट काढावी लागते। साचलेल्या पाण्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे दप्तर आणि कपडे भिजतात, तर काहींना घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातल्या जुनोनी गावामध्ये 80 वर्षीय भागीरथा खडसंग यांच्या निधनानंतर अंत्ययात्रा काढण्यासाठी ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालावा लागलाय। गावात स्मशानभूमी नसल्यानं आणि अंत्यविधीच्या ठिकाणी जाण्यासाठी साधा रस्ताही नसल्यानं पावसाळ्यात ग्रामस्थांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो। या घटनेनं गावातील मूलभूत सुविधांच्या अभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।